अमरावती जिल्ह्यामध्ये त्रिशूलच्या नावावर शस्त्रांचं वाटप केलं जाते असा गंभीर आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांनी केला। तर यशोमती ठाकूरांच्या खळबळजनक आरोपाच्या संदर्भातली ही बातमी आहे। अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आणि शहरात देखील मोठ्या प्रमाणात त्रिशूलच्या नावावर शस्त्रांचं वाटप होत आहे। त्रिशूलच्या नावावर जिल्ह्यात ग्रामीण भागात आणि शहरात गुप्त्यांचा वाटप होत असल्याचा आरोप आता यशोमती ठाकूरांनी केलेला आहे। त्रिशूलाच्या नावाने वाटप करतायत ते अक्षरशः गुप्तीचं वाटप आहे। मी तुम्हाला दाखवते त्याचा फोटोग्राफ, त्याचा फोटो तुम्ही बघून घ्या। तो म्हणजे काही पण सुरू आहे, हे अक्षरशः हे छोट्या छोट्या गुप्त्या आहेत आणि छोट्या छोट्या गुप्त्यांचं वाटप होत आहे। हे कोणत्याही हालतीमध्ये हे त्रिशूल नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे। त्रिशूल कसं असतं हे आम्हालाही शिकवायची काही गरज नाही, पण स्वतः होम मिनिस्टर देवेंद्रजी असल्यानंतर असं अस्त्रांचं आणि शस्त्रांचं वाटप जर होत असेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याला जर धर्माचं नाव दिलं जात असेल तर हे बिलकुल लोकशाहीसाठी आणि येणाऱ्या आपल्या देशासाठी, येणाऱ्या पिढ्यांसाठी हे बिलकुल घातक आहे। उद्या जर या शस्त्रांचा वाटप जर चुकीच्या गोष्टींसाठी करण्यात आला तर मग याला जबाबदार कोण राहणार, असं आमचं ठामपणे म्हणणं आहे। यशोमती ठाकूरांची अवस्था महाभारतातल्या गांधारीसारखी झाली आहे। गांधारींनी डोळ्यावर पट्टी बांधली होती आणि दुर्योधन दुःशासनाचे अत्याचार त्यांना दिसत नव्हते। यशोमती ठाकूरांना बांगलादेशी रोहिंग्या अमरावतीमध्ये राहतात, त्यांच्यावर कारवाई होते त्याचं दुःख आहे आणि त्याच्यामुळं हे त्रिशूल वाटल्याचं प्रकरण ते बाहेर काढतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।